ब्रेक नंतर झिरो आवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। सोलापूर बार्शीचे मराठा आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगेंमधील वादाचं विश्लेषण केलं। आणि आता पाहूया त्याच संघर्षावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल। आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला प्रश्न परत एकदा बघूया। मराठा आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध मराठा नेते मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक वाद। मराठा समाज कोणाच्या पाठीशी उभा राहील? एकूण 72,000 मतं यूट्यूबवर। 78% लोकांनी म्हटलंय मनोज जरांगे, तर 22% म्हटलंय आमदार राजेंद्र राऊत। फेसबुकवर एकूण 1000 मतं। 60% म्हटलंय मनोज जरांगे, तर 40% म्हटलंय आमदार राजेंद्र राऊत। एक्स वरून 1,500 मतं। 61% मनोज जरांगे, तर 39% म्हणतात आमदार राजेंद्र राऊत। इंस्टाग्रामची मतं बघूयात। 77% म्हटलंय मनोज जरांगे, 23% म्हणणं आहे आमदार राजेंद्र राऊत। बार्शीच्या राजकारणात राजेंद्र राऊत हे माजी मंत्री दिलीप सोपल यांचे कट्टर विरोधक आहेत। सोपलांना हरवून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत। अनेक दशकं कट्टर शिवसैनिक राहिलेत। त्यानंतर अल्पकाळ काँग्रेस आणि नंतर अपक्ष अशी त्यांची वाटचाल राहिली आहे। 2019 नंतर फडणवीस समर्थक अशी त्यांची ओळख बनली आहे। मविया सरकार असताना ते राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुद्धा होती। ते कुठेही असले तरी मराठा समाजासाठी काम करायला सदैव तत्पर अशी सुद्धा त्यांची एक ओळख आहे। त्यामुळेच मनोज जरांगेंच्या आंदोलनातही त्यांनी साथ दिली, पण जरांगेंनी सोपालांची भलामण सुरू केली आणि राऊत अस्वस्थ झाले। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर पेच सुटणं गरजेचं आहे अशी त्यांची भूमिका आहे। कारण काही का असेना राजेंद्र राऊत यांच्या रूपानं पहिल्यांदा एका मराठा आमदारानं जरांगेंच्या आंदोलनात काही त्रुटी आहेत असं म्हणत त्या समोर ठेवायला सुरुवात केली। आतापर्यंत मनोज जरांगे समोर मराठा विरुद्ध ओबीसी अशी सोपी निवड होती। आता त्यांना महायुतीचा मराठा उमेदवार की महाविकास आघाडीचा मराठा उमेदवार अशी निवड करावी लागणार आहे। आणि ते त्यांना मानणाऱ्या मराठा समाजाला समजावून सुद्धा सांगावं लागणार आहे। आणि ही गोष्ट आपल्याला वाटते तेवढी सोपी नक्कीच नसेल। झिरो आवरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र या छोट्याशा ब्रेक नंतर बाप्पा माझा स्पेशल पुण्याच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाची आरती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।